रामकृष्ण हरी माऊली. अनेक देशांमध्ये ज्या सप्ताहाची चर्चा राहिली तो सप्ताह म्हणजेच गुरुवर्य योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह. वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत हा सप्ताह झालाय. नवे तर वैजापूरमध्ये जो झालेला सप्ताह आहे तो सगळ्यात जास्त चर्चेचा सप्ताह ठरला. अनेक राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक दिग्गजांची त्या ठिकाणी उपस्थिती राहिली. परंतु आता एक औत्सुक्याचा विषय आहे. सरला बेट गोदाधामच्या ज्या गादीवर बसलेले महंत रामगिरी महाराज जे आहेत, त्यांनी ज्या गावाला, ज्या भूमीमध्ये 14 वर्ष दिले, आपल्या जीवन काळामधले सगळ्यात महत्वाच्या आध्यात्मिक जडणघडणीचा काळ म्हटल्यानंतर साहजिकच डोळ्यासमोर येणार बाजाठाण या ठिकाणी असलेला श्री संत शिवगिरी महाराजांचा आश्रम, ज्या ठिकाणी महंत रामगिरीजी महाराजांनी 14 वर्ष या समाजासाठी, समाजाच्या उद्धारासाठी दिले. सध्या बाजाठाण मधील त्याच आश्रमाच्या परिसरामध्ये आपण आहोत, जो आश्रम शिवगिरी महाराजांच्या नावे आता चर्चेत आहेत, जिथे महंत रामगिरीजी महाराज यांनी 14 वर्ष वास्तव्य केलं. परंतु यांनी वास्तव्य कसं केलं, ते इथपर्यंत कसे आले आणि या ठिकाणावरून पुन्हा सरला बेटकडे कसे गेले, म्हणजे यापूर्वीची पार्श्वभूमी काय होती, तो सगळ्यात महत्वाचा सस्पेन्सचा मुद्दा जो आपल्याला माहित नाही भाविकांसाठी, तो मांडण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत संदीप महाराज आहेत. रामकृष्ण हरी महाराज, काय सांगाल? रामगिरीजी महाराज जे आहेत, जसं तुम्ही सांगितलं की सरला बेटाकडून बाजाठाणकडे आणि बाजाठाणकडून पुन्हा सरला बेटाकडे, हा प्रवास कसा झाला, नेमकं त्यापूर्वीची पार्श्वभूमी कशी होती? हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचं मूळ गाव खानदेशमध्ये पिंपळगाव म्हणून आहे. तर महाराजांना परमार्थाचं हे आवड बालपणापासूनच होती. कारण जेव्हा आम्ही त्यांच्या मातोश्रींजवळ चर्चा केली की महाराजांनी परमार्थ कसा, तर आई सांगायच्या की महाराज 7वी 8वीला ते असतानाच शाळेतून ते आल्यानंतर मुलांबरोबर खेळायला जायचे नाही, ज्ञानेश्वरी घ्यायचे आणि मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन ते पाठपठण करायचे. आणि म्हणजे रामगिरी महाराज हे 10वीला असल्यापासूनच कीर्तन प्रवचन करायचे. क्या बात आहे. मग सरला बेटात ते त्यापूर्वी पण होते अशी माहिती आहे. मग ते त्यानंतर ते पुण्यामध्ये त्यांनी काही दिवस नोकरी केली, वर्षभर नोकरी केली, पण त्यांना ते नोकरीमध्ये त्यांचं मन लागत नव्हतं. तर ते अशा शोधात होते की कोणत्या ठिकाणी आपल्याला परमार्थ चांगला करता येईल. ते फिरत येऊन आणि सद्गुरू गंगागिरी महाराज बेटामध्ये ते आले. नारायणगिरी महाराजांच्या त्या काळामध्ये ते बेटामध्ये आले आणि बेटामध्ये जवळजवळ ते 4 वर्ष बेटामध्ये वास्तव्याला राहिले. तर बेटामध्ये राहत असताना त्या ठिकाणी कोठी म्हणजे स्वयंपाकाचं एक घर आहे. त्या कोठीमध्ये कायम असायची. कोठी म्हणजे पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असायची की भाजीला तेल देणं, मीठ मिरची देणे सगळं त्यांच्याकडे असायचं. आणि कोठी म्हणजे बाकीची कामं न करायचे. तर त्या ठिकाणी राहून त्यांनी एकांतात राहून त्यांनी ते अभ्यास केला. 4 वर्ष ते बेटात राहिले. नंतर गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज जे गुरु बंधू म्हणजे नारायण तात्या शिवगिरीजी महाराज, शिवगिरी महाराजांचं वास्तव्य बाजाठाणला होतं. आणि दिंडीचं आपली जी पायी दिंडी आहे त्या दिंडीचं मुख्य नियोजन नारायण तात्यांकडे असायचं. नारायण तात्या हे पंचांगातले चांगले एक जाणकार होते. तर नारायण तात्यांनी बघितलं की मुलांमध्ये कोणता मुलगा चांगला आहे. तर त्यांना रामगिरी महाराज एक कर्तृत्ववान विद्यार्थी त्यांना वाटले, जाणवले. तर ज्यावेळेस बाजाठाणला त्यांना मुलगा पाहिजे होता, तेव्हा नारायण तात्यांनी नारायणगिरी महाराज सांगितलं की मला हा मुलगा पाहिजे आहे. मुलगा पाहिजे म्हटल्यानंतर नारायणगिरी महाराज म्हणले, अहो तुम्ही असा हुशार मुलगा शोधला, तो घेऊन चालवले, त्याची आम्हाला गरज आहे. आता तुम्ही घेऊन जाता, पण जेव्हा लागेल तेव्हा आम्ही त्याला परत बेटात घेऊन येऊ. असं म्हटल्यानंतर नारायणगिरी महाराजांनी शिवगिरी महाराज म्हणजे नारायण तात्यांना रामगिरी महाराज सुपूर्त केले. आणि 1995 साली रामगिरी महाराज बाजाठाण या ठिकाणी वास्तव्याला राहिले. तर 95 पासून ते 2009 पर्यंत म्हणजे जवळजवळ 14 वर्ष गुरुवर्य रामगिरी महाराजचं वास्तव्य गावामध्ये झालं. त्यांनी हा जो परिसर आहे कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून प्रत्येकांना हा परमार्थ त्यांनी शिकवला. आणि हे जे आपल्याला पाठीमागं मंदिर दिसत आहे, जो 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे, तर हे अतिशय परिश्रम करून महाराजांनी हे भव्यदिव्य असं मंदिर महाराजांनी या ठिकाणी उभारणी केली. आणि यामध्ये गावाचं परिसर त्यांना खूप सहकार्य लाभलं. म्हणजे 14 वर्ष या ठिकाणी वास्तव्य केलं. आणि परमार्थ साधना जर म्हणाल तर
एकांत प्रियते होते. अच्छा. तर मंदिरात सुद्धा त्याने एक गुफा तयार केली आहे. ते दिवस दिवस त्या गुफेमध्ये जाऊन आणि आपलं ध्यान धारणा साधना करायचे. अच्छा. आणि ती साधना करत असताना त्यांना मंदिरामध्ये अनेक ते अनुभव सुद्धा ते आलेत. कारण या ठिकाणी समाध्या आहेत, अशा जागृत समाध्या आहेत. त्या समाध्यांचे काही साक्षात्कार महाराजांना झाले. अच्छा. म्हणजे हा परमार्थ त्यांना एकांत प्रिय होते. कारण एवढं मोठं ज्ञान प्राप्त करण्याकरता लोकांमध्ये राहून तर होऊ शकत नाही. त्यांना एकांत प्रिय असायचे. जेव्हा कार्यक्रम कमी असायचे तेव्हा ते महिना 2-2 महिने त्या गुफेमध्ये जायचे आणि ध्यानधारणा करायचे. अच्छा. म्हणजे बेटाकडून ते बेटामध्ये 4 वर्ष वास्तव्यास राहिले. बेटामध्ये 4 वर्ष वास्तव्य पूर्ण झालं. त्यानंतर तिथं योगाभ्यास सुद्धा ते करायचे, वेदाभ्यास सुद्धा करायचे. हा सगळा अभ्यास पूर्ण करून नारंगीजी महाराज जे आहेत त्यांचे एक प्रिय शिष्यत्वामध्ये ते मोडले गेले आणि एक प्रिय शिष्य म्हणून त्यांना या ठिकाणी नारायण तात्या जसं आता सांगतात ते शिवगिरी महाराज त्यांनी त्यांना जसं कोळशाच्या खाणीतून एखादा हिरा निवडावा त्या पद्धतीने निवडलं आणि बाजाठाणमध्ये आणलं. 14 वर्ष त्यांनी या ठिकाणी अध्यात्माची सेवा केली, समाजाची सेवा केली आणि 14 वर्षानंतर नारंगिरी महाराजांची जी इच्छा होती की हा मुलगा आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा परत आणू, तेव्हा त्यांनी त्यांचा शिष्य परत नेला. अशी महाराजांच्या प्रवासाची आख्यायिका आहे. तर मित्रांनो, जगद्गुरु योगीराज संत जे आहेत गंगागिरीजी महाराज त्यांचा आत्ता जो भव्यदिव्य सप्ताह होतोय, आता हा कितवा सप्ताह आहे? हा 178वा सप्ताह आहे. 178वा जो सप्ताह होतोय तो महाराजांची इच्छा होती म्हणून बाजाठाण परिसरामध्ये, शनिदेवगाव परिसरामध्ये असा हा भव्यदिव्य सप्ताह होतोय. आणि हा योग आहे संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला जे जे अनेक लोक बाहेरून येतात त्यांना सुद्धा ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य झालं त्या ठिकाणापासून जवळच असलेल्या या पावन पवित्र गोदा तीरावर हा भव्यदिव्य सप्ताह होतोय. तर मित्रांनो, असंख्य अशा गोष्टी आहेत. तर आपण क्रमशः या सगळ्या गोष्टी बिंदासच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला परिसरातील जे भाविक आहेत, या सरला बेटाचे जे विश्वस्त आहेत, दत्तू महाराज खपके आपल्यासोबत आहेत, त्यासोबत आणखी काही विश्वस्त आहेत, तोडरमल तात्या आहेत आणि असंख्य मंडळी भेटणार आहेत आपल्याला की ज्यांचं आपण त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सप्ताहाबद्दलचे संपूर्ण अपडेट फक्त आणि फक्त बिंदास न्यूजवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आपल्याला परमार्थाची आवड आहे आणि हीच परमार्थाची आवड वृद्धिंगत करण्यासाठी बिंदासच्या वतीनं हे एक महत्त्वाचं पाऊल. रामकृष्ण हरी.